बाजार समितीतील चारा व्यापाऱ्यांचा दराचा मनमानीपणा थांबवा, पशुपालकांना न्याय द्या, शिवा संघटनेची मागणी. पंढरपूर बाजार समितीमध्ये पशुपालकांसाठी ओला चारा व सुखा चारा यांची विक्री होत असते, परंतु यामध्ये व्यापाऱ्यांचा मनमानीपणा व दराची अस्थिरता असल्यानं पशुपालक अडचणीत सापडला आहे. त्याला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शिवा संघटनेनं कृषी उत्पन्न बाजार समितीला निवेदन देत न्याय देण्याची मागणी केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सन 2017 मध्ये वैरण चाऱ्यांचा लिलाव करून त्याची विक्री होत होती, परंतु सध्या व्यापारी शेतकऱ्याकडून 5,000 एकर प्रमाणे चारा विकत घेतो आणि बाजार समितीमध्ये टनाच्या भावात चढ्या दरानं विक्री करत असल्यानं पशुपालक व्यवसाय अडचणीत सापडला आहे. व्यापाऱ्यांचा चारा दराचा मनमानीपणा होत असल्यानं पशुपालक तसेच गवळी समाज बांधवांना व शेतकरी वर्गाला पशुपालकासाठी लागणारा चारा चढ्या दरात घ्यावा लागत आहे. त्यांची लुटमार होतीये. हे थांबवण्यासाठी शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापती यांना निवेदन देत न्याय देण्याची मागणी केली आहे. बाजार समितीमध्ये ओला व चारा सुखा चारा लिलाव सुरू झाल्यास जादा दराला आळा बसेल व न्याय मिळेल असंही दिलेल्या निवेदनात सूचित करण्यात आलं आहे. त्यामुळे आता बाजार समिती काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दरम्यान पशुपालक शेतकरी व गवळी समाजाच्या पाठीशी शिवा संघटना भक्कमपणे उभी राहील असं आश्वासन जिल्हाध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांनी दिले आहे. आपण जे मार्केट कमिटीला शिवा संघटनेमार्फत निवेदन दिले त्याच्या मागचा मूळ उद्देश काय आहे? त्याच्या मागचा मूळ उद्देश असा की जी फसवणूक चाललेली आहे मार्केट कमिटीमध्ये, शेतकऱ्यांकडून 5,000 रुपये एकरानं वैरण आणली जाते आणि 7,000 रुपये टनानं विक्री होती आणि व्यापारी बंधू जी लूट करतात, शेतकऱ्यांना बी फायदा नाही यात आणि पशुपालकांना बी नाही, गवळी समाजाला बी नाही, दूध उत्पादकाला नाही. त्यांची लूट व्हायला लागली. दुधाला दर तोकडी आहेत, वैरणीचे दर असे मागले, हामुनाचे दर, पशुखाद्य दर असे. कसं भागायचं, कसं करायचे, कसे पशु सांभाळायचे, कसे जनावरं सांभाळायचे, दुधाळ जनावरं आम्ही कशी सांभाळायचे. त्यासाठी आज आम्ही आदरणीय हरीशदादा गायकवाड यांना निवेदन दिलं की रितसर लिलाव चालू करा, वैरणीचे ओला चारा सुका चारा हे जे लिलाव चालू करा आणि ही लूट थांबवा. आणि आदरणीय प्रशांतरावजी परिचारक मालक यांना आम्ही याच्या आधी मागच्या 4 दिवसाखाली चर्चा केली होती की मालक असं व्हायला लागले बाजारपेठेत, मार्केट कमिटी बाजार समितीच्या इथं की लिलाव बंद असल्यामुळं अवैध पद्धतीने कसेही मनमानी कारभार व्यापारी करतात आणि लूट करतात पशुपालकाची, पशुमालकाची आणि दुधाळ जनावरं सांभाळणाऱ्या उत्पादकांची, गवळी समाजाची प्रामुख्यानं ही लूट व्हायला लागलेली आहे. यात शेतकऱ्याचाही फायदा नाही. शेतकऱ्याकडनं कसेही हात पाडून आणतात आणि इथं तिथनं किलोवर आणतात आणि इथं तोळावर विकतात. असं झाले म्हणजे तिथनं कसंही पाडून आणायचं, 5,000 रुपये टनानं मकवान आणायचं, 5,000 रुपये एकरावर, 6,000 रुपये एकरावर मकवान आणायचं आणि इथं 7,000 रुपये टनानं विकायचं. म्हणजे एका एकराचे 1 लाखाच्या वर पैसे करायचे, शेतकऱ्याला 5-6 हजार द्यायचे. यात येणारा यांचा खर्च किती असणार आहे? 15-20 हजार. पण फायदा यांचा 70-70 हजार. शेतकऱ्यापेक्षा जास्त फायदा हेच मिळवते. हा पूर्ण शेतकऱ्यावर अन्याय आहे, पशुपालकावर अन्याय आहे, गवळी समाजावर अन्याय व्हायला लागला आहे. व्यापारीच लुटून मोठे व्हायला लागले आहेत. तर ही लूट मार्केट कमिटीने थांबवावी यासाठी प्रशांतरावजी मालक, आमचे परिचारक मालक, आमचे नेते यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यांनी आम्हाला हरीशदादा गायकवाडकडे जावा, त्यांच्याकडे तुमचं सर्व दुखणं, तुमच्या अडचणी मांडा असं आम्हाला सांगितलं होतं. त्या पद्धतीने आम्ही आज हरीशदादा गायकवाड सभापती साहेब आणि उपसभापती साहेब गावडे साहेब यांना रितसर शिवा संघटनेमार्फत, रितसर महाराष्ट्र गवळी समाजामार्फत रितसर त्यांना निवेदन देऊन आमची दुखणी मांडले, आमच्या अडचणी मांडल्या. त्यामध्ये सर्व व्यापारी असतील, सर्व शेतकरी बांधव असतील, सर्व पशुपालक असतील, गवळी समाज असतील, सर्व मोठ्या संख्येने सहभागी झाला आणि याला कुठंतरी आळा बसावा यासाठी आम्ही आज निवेदन हरीशदादा गायकवाड साहेबांना दिलं. उपसभापती आपले लाडके गावडे साहेब, संचालक मंडळी होती, सर्वांनी ते स्वीकारलं आणि तुम्हाला पांडुरंगाच्या साक्षीने त्वरित आणि लवकरात लवकर न्याय मिळवून देऊ
असं आम्हाला आश्वस्त केलं आणि हा विषय आम्ही इथं थांबवला म्हणजे हा विषय यांच्या पुढे मांडला आणि ते म्हणले याच्या पुढे जायची तुम्हाला गरज नाही, आम्ही पूर्ण न्याय तुम्हाला शेतकरी बांधव असेल, व्यापारी बांधव असेल, दूध उत्पादक असेल, गवळी बांधव असेल, सर्वांना पशु मालकांना, पशुचालकांना, पशुपालकांना न्याय देऊ याबद्दल तुम्ही तीळ मात्र शंका मनात धरू नका असं सभापती महोदय, उपसभापती महोदय, हरीशदादा गायकवाड आणि गावडे साहेब आणि सर्व संचालक मंडळानं मार्केट कमिटीने आम्हाला आश्वस्त केलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद देतो.